स्टॅक मध्ये एक ऑपरेशन असतंय which is called as infix, prefix and postfix. Okay, stack मध्ये there is some operation which is called as infix, prefix and postfix. पण त्याच्या आधी म्हणजे ते काय असते infix, prefix, postfix सांगतो तुम्हाला मी. बट यू नो सी असं इक्वेशन असणार आहे a प्लस b याला म्हणतात इनफिक्स एक्सप्रेशन. याचं कन्वर्ट करायचंय पोस्टफिक्स एक्सप्रेशन. तो हे येणार a b प्लस असं याला म्हणतात पोस्टफिक्स. आता कसं करणार ते मी सांगेन, त्याचे काही रूल्स आहेत. ओके, देर आर सर्टन रूल्स आर देअर. सिमिलरली मायनस ए बी हा झाला प्रीफिक्स. ओके, किंवा जर मोठं इक्वेशन असेल मायनस सी, सो देर आर सम रूल्स आर देअर टू सॉल्व्ह दिस. देर आर सम रूल्स आर देअर. जर ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेटचा काही रूल असेल, कळलं तर ते रूल कळलेत तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जमायला लागतं इनफिक्स, प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स. तर ते आपण बघूयात. पण आता जसं आपण स्टॅक केलाय, स्टॅक विथ ॲरे अँड स्टॅक विथ लिंक लिस्ट, सेम एक्झाम्पल आहे. आपल्याला फक्त क्यू इम्प्लिमेंट करायचं आहे, त्यामुळे मी ते सिमिलर आहे म्हणून ते आधी सांगतो. ठीक आहे, सेम आहे म्हणून ते आधी सांगतो. इज इट ओके एव्हरीबडी? म्हणजे तुम्हाला लगेच जमेल ते. क्लिअर? जसं स्टॅकने केलंय तुम्ही सेम तुमच्याकडे क्यू डेटा स्ट्रक्चर आहे, राईट? सो इथं जर मी घेतलं क्यू क्यू घेतला इकडे मी. आता हा क्यू विथ ॲरे असेल. तो राईट नाव क्यू म्हणजे काय मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन दिलं होतं. क्यू म्हणजे काय? क्यू इज अ डेटा स्ट्रक्चर वेअर यू कॅन इन्सर्ट द इलेमेंट फ्रॉम वन एंड and you can delete the element from another end. Okay, 3, 4 and 5. तर याच्यामध्ये हा जरा array 0, 1, 2, 3 and 4. So queue मध्ये डेटा इन्सर्ट करायला there is one element which is called as front. Okay, delete साठी front असतो and insertion साठी rear असतो. Front and rear. Front and rear. If you don't have any data, by default front is -1 and by default rear is also -1. -1 म्हणजे काय? There is no data in a queue. Okay, there is no data in a queue. Front is equal to -1, rear is equal to -1. Okay, front is equal to -1, rear is equal to -1. तर तुमच्याकडे डेटा नसेल तर फ्रंट आणि रेअर बाय डिफॉल्ट हे -1 असतात. ओके, जर पहिला इलेमेंट आला सपोज 10, so your front will come to this position. If the first element is there, 10, so your first element is 10, then you can store this at, कुठे स्टोअर करायचं बघा, तो इथे तुम्ही स्टोअर करणार आहे क्यूच्या रेअर पोझिशनला. याचा अर्थ पण रेअर पोझिशन ला एक काम करा, प्लस प्लस आधी करावं लागेल तुम्हाला हे, म्हणजे रेअर हा 0 होणार. रेअर काय होणार आहे? 0 होणार. सो मीन्स पहिली व्हॅल्यू दॅट इज 10. फर्स्ट व्हॅल्यू इज 10. वन्स अगेन नेक्स्ट व्हॅल्यू आली 20. वन्स अगेन रेअर प्लस प्लस. रेअर इज हियर, व्हॅल्यू इज 20. Next value is a 30. Once again rear plus plus, value is 30 here. Okay, the next value is a 40. So rear plus plus, rear is here, value is the 40. Okay, once again 50 is there, rear plus plus, value is a 50 here. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? म्हणजे जर इन्सर्ट करायचं असेल तर रेअरला प्लस प्लस करा. हे कळलंय का? येस ऑर नो? If you want to insert the record, then rear plus plus. Yes or no? Please tell me, everybody. If you want to insert the record, then rear plus plus. Then rear plus plus. Okay. If you want to insert the record, then rear plus plus. जर तुम्हाला डिलीट करायचं असेल रेकॉर्ड, सो देन यू हॅव टू क्रिएट फ्रंट प्लस प्लस. पहिला इलेमेंट आल्यावर रेअर 0 ला असतो, फ्रंट पण 0 लाच असतो.
आपण केला. जर पहिला इलेमेंट तुम्ही डिलीट केला तर इथून काय करा, डेटा डिलीट करा. सी डिलीट द डेटा, delete this data and front plus plus. So your front will come to this position. Once again you want to delete the data, delete this value and your front plus plus. Front is here. Front is here. Look at this. Once again you can delete the data, delete this data and front plus plus. Front plus plus. Okay, look at this. Once again if you want to delete the data, delete this and front plus plus and front plus plus. So finally, okay, when you delete the last value, if front and rear both are same, you can consider Q is empty. The front and rear दोघं same झाले तर Q is empty. Q is empty. Do you understand this? If you insert a record, R plus plus. If you delete a record, front plus plus. Okay, so याला म्हणतात Q. So Q has the two end. One is called as the rear, second is called as the front. From rear you can insert the data, from front you can delete the data. Rear ला दोन end आहेत, एकाला आपण Q ला दोन end असतात. One is the rear, one is the front. Using a rear you can insert the record and using a front you can delete the record. ठीक है? This is called as Q with array. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा की आपल्याकडे दोन एंड असणारे, एक असतो फ्रंट आणि एक असतो रेअर. फ्रंट म्हणजे टू डिलीट द रेकॉर्ड, रेअर मीन्स टू इन्सर्ट द रेकॉर्ड इन अ क्यू. फ्रंट मीन्स डिलीट द रेकॉर्ड and rear means insert the record in the queue. ठीक आहे. So let's understand the program for the queue. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आता तुम्ही जे मेसेज सेंड करताय हे पण क्यू मध्येच येत आहेत. तुम्ही जे मेसेज सेंड करता ना याचा पण डेटा स्ट्रक्चर कोण आहे? क्यूच आहे. ओके, एनी क्वेश्चन्स हियर? प्लीज टेल मी. येस, क्यू म्हणजे काय? फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो डेटा पहिले आला होता तो पहिले डिलीट होणार. बघ तेच केलं ना मी इथे. मग सध्या पहिली ते 10 आला होता, मग इथे 20 होता, 30, 40, 50. डिलीट करताना याला पहिले डिलीट केलं, मग हा डिलीट केला, मग हा डिलीट केला. कळलं का? ओके, डिलीट करताना आपण आधी याला डिलीट केलं, मग हा डिलीट केला. तो जो पहिले इन्सर्ट केला तो पहिलेच डिलीट होणार. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट इन फर्स्ट आउट. This is called as a first in and first out. So Q is the first in first out data structure. Okay, remember this. Q is the first in first out data structure. Okay. Fine. So let's understand the program for the Q. By new. So here is the program. Okay. So there are two implementation again. Okay. Okay. So here is the, look at this. Okay, so here is the m equal to 5. This is my Q for 5 element. So look at this. This is the Q here. This is the Q here. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. Okay, 1, 2, 3, 4. Okay. Here is the 0, 1, 2, 3, 4. So this is okay. Initially, as I said, rear is equal to -1, front is equal to -1. Rear is equal to -1 and front is equal to -1. Okay. तर इथे मी काय केलं? इनिशियली 0 ठेवलाय आपण याला. Okay. Suppose okay, hello. So here is the front and rear.
rear is equal to 0 and front is also a 0. Remember this. इथे फ्रंट पण 0 ला आहे आणि रेअर पण 0 लाच आहे. रिमेंबर दिस. ठीक आहे. सो काय केलं आपण आता इन्सर्ट क्यू नावाचं मेथड कॉल केली आधी. 1 for insert queue, 2 for delete queue, 3 for display queue. If choice is 1, enter the data 10, call the insert queue. इथे आलो आपण 10 घेऊन व्हॅल्यू. ओके. तो सर्वात आधी इथे लक्ष द्या, हे दोघं 0 म्हणजे आता काय केलं आपण इन्सर्ट व्हॅल्यू केली. ठीक आहे. आता इन्सर्ट क्यू करतो ना आपण आधी. इन्सर्ट क्यू करताना रेअरची व्हॅल्यू किती आहे बघा 0 आणि एम म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती इकडे 5. सो राईट नाव इफ यू टेक दिस कोड रेअर and if you take rear and m both are not equal, so go to else. q च्या rear पोझिशनला डेटा इन्सर्ट करा. म्हणजे काय q हा q आहे तुमच्याकडे, दिस इज q. q च्या rear पोझिशनला डेटा इन्सर्ट करा. डेटा इज 10. ओके. q becomes 1, सॉरी rear becomes 1 here. rear becomes 1. हे कन्सेप्ट कळली का मी काय केलं. इथे व्हॅल्यू 10 आली, rear 0 आहे, m 5 आहे. क्यूच्या 0 पोझिशनला 10 इन्सर्ट करा आणि रेअर प्लस प्लस प्लीज रिप्लाय. हे कळलं का. ओके. काय सांगितलं मी क्यूच्या रेअर पोझिशनला 10 इन्सर्ट केलंय. राईट. नाव पुन्हा एकदा वर जायचं डू व्हाईल कडे. हे बघ इथे डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. इथे आपण चॉईस 4 नव्हती आपली, परत तो वर जाणार डू कडे. सो इथे आल्यावर आपल्याला त्याने परत सांगितलं इकडे 1 for insert, 2 for delete. परत आपण इन्सर्टला कॉल केलाय. गो टू 1, व्हॅल्यू घेतली 20 इकडे, व्हॅल्यू 20. इन्सर्ट क्यू, इथे व्हॅल्यू आली 20 नाव. ओके. रेअरची व्हॅल्यू 1 आहे, रेअरची व्हॅल्यू 1 आहे. रिमेंबर दिस. 1 equal to 5 नो, 1 equal to 5 नो. सो जस्ट कम हिअर. क्यूच्या 1 मध्ये, क्यूच्या 1 मध्ये म्हणजे काय युअर रेअर इज 1 राईट नाव. हिअर क्यूच्या 1 पोझिशनला व्हॅल्यू इन्सर्ट करा 20. हे समजलं का. क्यूच्या 1 पोझिशनला व्हॅल्यू इन्सर्ट करा. प्लीज रिप्लाय. क्यूच्या 1 पोझिशनला व्हॅल्यू इन्सर्ट करा. एव्हरीबडी अंडरस्टूड. क्यूच्या 1 पोझिशनला. ओके. रेअर इज बिकम 2. Rear become 2. Rear becomes 2. Remember this. Once again, just go to main. Go to main. पुन्हा एकदा 1च दिला आपण. ओके. सो इथे आपण आलो, परत मेन कडे आलो. नेक्स्ट व्हॅल्यू इज 30 सपोज. Once again call q. Once again call the function here. q वाला function again. Insert q. Insert q मध्ये आलो, व्हॅल्यू इज 30 हिअर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू. दिस व्हॅल्यू इज 2 राईट नाव. 2 इज इक्वल टू 5 नो. सो क्यूच्या कुठल्या पोझिशनला सेकंड पोझिशनला डेटा इन्सर्ट करा. सेकंड का थर्ड. सेकंड इंडेक्स. ओके. डेटा इन्सर्ट करा 30 अँड रेअर प्लस प्लस, रेअर प्लस प्लस, रेअर बिकम 3. ओके. हे बघा. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यात इन्सर्ट करणारे डेटा. नेक्स्ट टाइमला दिस बिकम 40. रेअरची व्हॅल्यू सध्या 3 आहे. 3 इक्वल टू 5 नो. क्यूच्या रेअर पोझिशनला डेटा इन्सर्ट करा. क्यूच्या रेअर पोझिशनला इन्सर्ट द डेटा हिअर. आफ्टर इन्सर्टिंग रेअर बिकम्स 4. 4 इज इक्वल नेक्स्ट टाइम व्हॅल्यू इज 50 सपोज. सो 4 इज इक्वल टू 5 नो. 4 इज इक्वल टू 5 नो. 4 is equal to 5 no. Once again क्यूच्या रेअर पोझिशनला रेअर इज राईट नाव 4. 4 रेअर इज राईट नाव 4. सो दिस इज 4 हिअर. इन्सर्ट द व्हॅल्यू 50. वन्स अगेन पुन्हा याला कॉल केलं. सपोज डेटा आलाय 60. आता काय होतंय बघा इकडे. आता रेअरची व्हॅल्यू 5 झाली. आफ्टर इन्सर्टिंग द लास्ट व्हॅल्यू रेअर इज बिकम 5. आता 5 इक्वल टू 5 आहे का. 5 इक्वल टू 5 आहे का. येस ऑर नो. टेल मी.
5 इक्वल टू 5 आहे का? येस ऑर नो? Yes. So you will get the message here. You will get the message here. Q is full. You will get the message here. Q is full. Understood, everyone? सगळ्यांना कळलं मी काय बोललो? Please reply. If rear is equal to 5, Q is full. So, ते हे झालं Q full ची कंडिशन. This is called as Q full condition, right? इथे rear तुमचं 5 झालंय. So rear चं तुमचं काय झालं इकडे 5 झालं equal to as I said 5. Q is full. So let's delete the record from the Q. Delete the record. Suppose you want to continue, and yes, this time if you press the choice 2 म्हणजे कुठे जायचं? Delete करे. Call the function called as delete Q. Call the function which is called as delete Q. Go to delete Q. Go to delete Q. आता बघा फ्रंटची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 सॉरी 0 इक्वल टू 5 आहे का? नाहीये. 0 इक्वल टू 5 आहे का? नाहीये. मग काय सांगितलं इकडे बघा क्यू मधला फ्रंटची व्हॅल्यू काढा. क्यू जो आहे त्याच्यामधला जो फ्रंट आहे त्याची व्हॅल्यू बाहेर काढा. म्हणजे क्यू मधल्या फ्रंटची व्हॅल्यूला बाहेर काढलं आपण एका व्हेरिएबल मध्ये. इथे डी मध्ये घेतले व्हॅल्यू. सो दिस व्हॅल्यू इज इनसाइड डी व्हेरिएबल. So take the value inside the D variable, and then Q च्या front position ला you can insert the 0. Q च्या front position ला you can insert 0. Do you understand this step? Q च्या front मधली value remove करा into D, and Q च्या front ला तुम्ही 0 add करा. Do you understand this step, everybody? Q च्या front मधून value delete करा. And Q च्या फ्रंटला व्हॅल्यू 0 इन्सर्ट करा. And front plus plus. Front become 1. Front becomes 1. Front will move to the next position here. Okay. Return this D. हे D ला रिटर्न केलंय. D का केलं हे तुमच्यावर आहे. रिटर्न करायचं तर करा, नाही तर नका करू. याचा काय उपयोग करतोय बघा मी. जे D ला इथून रिटर्न केलंय. So then come to the case number 2. इथं तो डेटा आला. सपोज त्यांनी असं अज्युम केलंय जर रिटर्न आलेला डेटा -1 असेल, ओके सॉरी जर रिटर्न आलेला डेटा हा -1 नॉट इक्वल टू असेल, मग त्यांनी इथे प्रिंट केलं द पॉप डेटा इज, जो काय तुम्ही डिलीट केलाय तो एक्झाम्पल 10, म्हणजे जस्ट दे वॉन्ट टू डिस्प्ले द मेसेज द पॉप डेटा इज % and your number. I got the data as a 10 which is not equal to -1. So here the pop data is 10. Understood, everybody? Just we are returning that data to the main part. That's it. जो डेटा डिलीट करताय तो तुम्ही मेनला रिटर्न करताय. दॅट्स इट. आणि इथे चेक केलं की तो -1 च्या नॉट इक्वल आहे का? येस आहे. मग प्रिंट करा काय डिलीट केलं ते. जो डेटा डिलीट केला तो इथे काय केला आपण? प्रिंट केला. ओके. नाव आफ्टर दिस वन्स अगेन गो टू एल्स. ओके. पुन्हा डिलीटला कॉल केलं. इथे फ्रंट प्लस प्लस केला होता, लक्षात ठेवा. फ्रंट प्लस म्हणजे इथे होता. आता क्यूचा फ्रंट कॉल करा. डी मध्ये घ्या. क्यूचा फ्रंट म्हणजे 20 ला कॉल करा. टेक दिस व्हॅल्यू इनटू अ व्हेरिएबल डी. ओके. आणि तिथे 0 इन्सर्ट करा. अँड देन फ्रंट प्लस प्लस अँड डी ला रिटर्न करा. डी इज वॉट 20. डी इज वॉट 20 ला रिटर्न केलंय. बरं परत एकदा कुठे? मेन कडे. रिटर्न दिस टू द मेन. आता इथे व्हॅल्यू 20 आली. 20 नॉट इक्वल टू -1. प्रिंट द डेटा 20 इज डिलीटेड म्हणजेच पॉप्ड. 20 इज डिलीटेड म्हणजेच काय? पॉप्ड. वन्स अगेन कॉल द क्यू. डिलीट डेटा कॉल केला परत एकदा. ओके. सो पुन्हा एकदा आपण डिलीट डेटाला कॉल केला. सो क्यू किती, सॉरी फ्रंट किती बघा, लक्षात घ्या. फ्रंट इज 2 राईट नाव. ओके. सो फ्रंट इज 2 राईट नाव. 2 नॉट इक्वल टू 5. येस. मग परत आलो. क्यूचा फ्रंटला रिमूव्ह करा. व्हॉट इज द व्हॅल्यू? 30. रिमूव्ह दॅट व्हॅल्यू इन टू डी व्हेरिएबल. ओके. अँड इथे 0 ऍड करा त्या लोकेशनला. तेच करायचं परत एकदा. इथे 0 ऍड करा.
ती व्हॅल्यू वर रिटर्न जाऊ द्या. फ्रंट प्लस प्लस करा. फ्रंट इज बिकम 2 नाव. फ्रंट इज बिकम front is here 2. Okay, front is become a next position here. पुन्हा एकदा रिटर्न केलं आपण काय व्हॅल्यूला 30 पण रिटर्न केला. लक्षात ठेवा. परत याला कॉल केलं. सध्या हा 3 आहे. 3 इक्वल टू 5 आहे का नाहीये. पुन्हा तुम्ही 3 इंडेक्सची व्हॅल्यू रिमूव्ह करा. व्हॅल्यू इज 40. याला रिमूव्ह करा. इथे डी मध्ये घ्या. डी ला रिटर्न करा. इथे 0 करा. ऍड 0 ऍड करा आणि फ्रंटला पुढे जाऊ द्या. इथे आला फ्रंट. सेम थिंग दिस टाइम फ्रंट इज 4. 4 इक्वल टू 5. नो. फ्यूचर फ्रंटला रिमूव्ह करा. दॅट इज द व्हॅल्यू इज 50 हियर. देन 0 ऍड करा इकडे. ऍड 0 हियर. फ्रंट प्लस प्लस. फ्रंट आलाय फायनली कुठे. आफ्टर रिमूव्हिंग द व्हॅल्यू 4 फ्रंट इज बिकम 5. रिमूव्ह द व्हॅल्यू 50. रिटर्न द व्हॅल्यू 50. दॅट्स इट. आता नेक्स्ट टाइम. आता लक्षात ठेवा तुमचा फ्रंट कुठे आलाय. आफ्टर डिलीटिंग दिस फ्रंट बिकम्स 5. हे कळलं सगळ्यांना. आफ्टर डिलीटिंग दिस फ्रंट बिकम 5. प्लीज टेल मी. ओके. जर तुम्ही पुन्हा एकदा डिलीटला कॉल केलं. पुन्हा जर तुम्ही डिलीटला कॉल केला ऐका. जर तुम्ही परत डिलीटला कॉल केलं तर फ्रंट आणि रेअर दोघं सेम आहेत की नाही. जर तुम्ही फ्रंट आणि पुन्हा डिलीटला कॉल केलं तर फ्रंट आणि रेअर दोन्ही सेम आहेत की नाही. येस ऑर नो. येस. म्हणजे व्हॉट इज द मेसेज. क्यू इज एम्प्टी. मीन्स व्हॉट इज द मेसेज. क्यू इज एम्प्टी. अंडरस्टूड एव्हरीबडी. ओके. क्यू इज एम्प्टी. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला इन्सर्शन डिलिशन करायचंय. अजून एक केस राहिली त्याला आपण म्हणतो डिस्प्ले. सपोज आता तुम्हीच सांगा मला. माझ्याकडे फ्रंट इकडे आणि रेअर इथे. मला डिस्प्ले करायचे इलेमेंट डिस्प्ले करायचे. तर काय करायला पाहिजे लॉजिक. फ्रंट 1 वर आहे आणि रेअर 5 ला आहे. डिस्प्लेला कॉल करायचंय. काय करू बोला. व्हॉट इज द लॉजिक टू डिस्प्ले द डेटा. व्हॉट इज द लॉजिक टू डिस्प्ले द डेटा. Yes, loop is required. I is equal to front. I less than rear. तो बंद I plus plus. समजलं का काय केलं ते. printf %b comma %b comma q चा I. नाही फ्रंट नाही प्लस प्लस करायचं आहे. डोंट चेक दिस कंडिशन हियर. ओके. चेक दिस वन. आय झाला माझा फ्रंटला. आय जोपर्यंत लेस दॅन आहे 5 पेक्षा तोपर्यंत क्यूचा आय प्रिंट करा. आय 1 झाला. 1 लेस दॅन आहे 5 पेक्षा तर क्यूचा 1 प्रिंट करा. आय झाला 2. 2 लेस दॅन आहे 5 पेक्षा मग 2 ला प्रिंट करा. क्लिअर. सो जर तुम्ही डिस्प्ले कॉल केला तर युअर आय इज हिअर राईट नाव. तर बघा इथे असेल आय. तुमचा आय जोपर्यंत रेअर पेक्षा कमी आहे तोपर्यंत प्रिंट करा. 20 प्रिंट करा. आय प्लस प्लस. 30 प्रिंट करा. आय प्लस प्लस. ओके. 40 प्रिंट करा. आय प्लस प्लस. आणि 50 प्रिंट करा. स्टॉप द लूप. नाही हे कधी करायचं जेव्हा फ्रंट पुढे न्यायचं असेल. ओके निरंजन. जेव्हा फ्रंट पुढे घ्यायचं असेल तेव्हा हे करायचं. आय का घेतला मी कारण की आय म्हणजे फ्रंट अँड रेअर आहे त्या पोझिशनलाच ठेवायचं आहे. फक्त आय प्लस प्लस करा. फ्रंट आणि रेअर त्याच पोझिशनला ठेवा जिथे तिथे. क्लिअर. आपल्याला डिस्प्ले करायचे. डिलीट करणार तेव्हा तुम्ही फ्रंटला पुढे नेणार. सगळ्यांना कळलं का मी काय बोललो. प्लीज रिप्लाय. डिलीट करणार तेव्हा फ्रंटला पुढे नेणार. एव्हरीबडी अंडरस्टूड. हे बघा हे. दिस इज द डिस्प्ले लॉजिक. कळतंय का नाही सांगा मला. दिस इज द डिस्प्ले लॉजिक. समजतंय का नाही. येस ऑर नो. प्लीज रिप्लाय. हे झालं डिस्प्लेचं लॉजिक. हे झालं डिलीटचं इन्सर्टचं लॉजिक. इन्सर्ट समजतंय. बघून घ्या एकदा. काही डाऊट असेल सांगा. दिस इज द इन्सर्ट कोड. दिस इज द इन्सर्ट कोड. काही डाऊट असेल तर सांगा. Yes, obviously, if you increment the front plus plus, if you increment the plus plus, see,
there is a difference between the delete and display. Delete means you have to remove the element, but if you make a front plus plus, so it means okay, you are not deleting the element, but deleting a element, but still you are increasing the front. You are not deleting the element, but still you are increasing the front. Understood, Pranav? So that is wrong actually. According to algorithm, that is wrong. You should not increment front until you want to delete the data. Clear? Whenever you want to delete the data, then only you have to increment the front. Chalo, I will stop the session. We'll continue tomorrow. Okay. Bye and good night.